हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर चला शॉपिंगला जाऊयात. वेट माझ्या शॉपिंगसाठी नाही, आता 2-3 दिवसांवरती दत्त जयंती आली आहे, तर त्याचं सगळं सामान आणण्यासाठी मी चालली आहे तुळशीबागेमध्ये. आता तुळशीबागच का, दुसऱ्या ठिकाणी का नाही, तर पुण्यातल्या लोकांना माहितीच आहे की तुळशीबागेत जे नाही त्या गोष्टी तुळशीबागेतच मिळतात. आणि देवाचं सामान एकाच ठिकाणी घेण्यासाठी तुळशीबागच बेस्ट आहे, कारण की आम्हाला डेकोरेशनपासून ते पूजेच्या सामानापर्यंत आम्हाला सगळंच घ्यायचं होतं. आणि दुसऱ्या ठिकाणी गेलं असतं तर खूप फिरावं लागलं असतं. त्यापेक्षा आम्ही डिसाईड केलं की आपण तुळशीबागेतच जाऊयात, कारण की सगळी जबाबदारी आणण्याची, सगळं करायची ही मम्मीवरती आणि माझ्यावरतीच होती. आणि पुढे तर तुम्हाला पाहायलाच मिळेल की दत्तांची मूर्ती कशी होती आणि आम्ही काय काय केलं आहे. आणि जाता जाता आम्हाला समोर दिसला नवसाचा गणपती. तिथे दर्शन घेऊन आम्ही गेलो आता पुढच्या कामासाठी. सुंदर अशी महाराजांची मूर्ती दिसते आणि खूप रिअल अशी वाटते. The next day. आता दत्त जयंतीची जी तयारी चालू आहे ना, तर तिथे नेमकं झालं असं की हा स्वामींचा जो काय म्हणतात त्याला, जो पॉट आहे ना, तर त्याचा पाईप आणायचा राहिला आणि हा पाईप खूप जुना झाला होता. सो मला असं वाटलं की इथे मी पेंट करू शकते त्याला, आणि असं छान असं गोल्डन कलरचं त्याला पेंट करून असं मी नवीन बनवू शकते. त्यासाठी आता हे करते. आणि इथे मांडवाची तयारी चालू आहे बघा. इथे मांडव टाकणार आहेत इथे आतमध्ये, आणि इथे खाली जेवायला वगैरे लोक येतील. ही आता आजच्या दिवशीची ही तयारी सगळी झालेली आहे. आणि उद्या तुम्ही तर पाहालच किती मस्त आम्ही सगळं करणार आहोत. इथे सोसायटीमधील काही महिला मंडळ आणि माझ्या काकी आलेले आहेत. आम्ही ठरवलं की फुलांची रांगोळी काढायची. सोसायटीमधील काकूंनी मस्त अशी रांगोळी काढली आणि आम्ही अजून फुलांच्याच रांगोळीची तयारी करत होतो. छान छान बाईक. One eternity later. दुसऱ्या सुद्धा काकू आल्या आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली, पण आम्ही अजून फुलांच्याच रांगोळीमध्ये अडकलो होतो. आम्हाला असं वाटलं की काय 5-1 मिनिटामध्ये रांगोळी येईल, पण तसं काहीच झालं नाही. साध्या रांगोळीपेक्षा फुलांच्या रांगोळीला खूप वेळ लागला आम्हाला. आणि फायनली 2 ते 3 तास आम्हाला रांगोळीसाठी लागले. आणि किती सुंदर असं मंदिर दिसतंय आणि स्वामींचं रूप पहा बघा, किती सुंदर अशी आम्ही रांगोळी काढली आहे. राम भजले. सो आता मी झाली रेडी आहे आणि खूप लेट झाला आहे. पूजा ऑलरेडी चालू झाली आहे आणि मी ही अशी रेडी झाली आहे. तर चला जाऊयात मंदिराची. इथं काय चाललंय आता पाहू. श्रीः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु अस्य कर्मणाः पुण्याः भवन्तु ब्रुवन्तु अस्तु पुण्याः वस्तु कल्याणं कर्मरिद्धितो शान्तिः शान्तिरेव शान्तिः कामः शान्तिरेधि
शान्तिरस्तु तं स्थापयामि देवसेनाय नमः देवसेनामवाहयामि स्थापयामि बुधाय नमः आमवाहयामि स्थापयामि स्वामिन्यै नमः वाहयामि स्तये नमः प्रेतपतिमवाहयामि स्थापयामि पूजयामि जो वाशिवतमो रसदस्य भाजयते हनः उषति रिवमातरः नामको यस्य क्षयाय जिन्मत जो सामादिके पुरुषः पञ्चनजः सरस्वतेष्वे भवत्सरित नृसंगो भुवन्तानं पुरुषे दधातनः दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा लागेला अंत त्याचा लागेला अंत जय देव लंबोदर हरे राम 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 हरे हरे कृष्ण माहेर माझं प्रेमळ सासर माझं हौशी निलेश रावांचं नाव घेते दत्त जयंतीच्या दिवशी. स्वामींच्या मंदिराला सोन्याचा कळस हेमाचं नाव घ्यायला मला नाही आळस. चांदीच्या वाटीत साखरेचे खडे विजयरावांचं नाव घेते देवापुढे. बसलेल्या सर्वांनी गरबा बसत गरवायचं. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. सो अशा पद्धतीने आजचा आमचा दत्त जयंतीचा सोहळा खूप सुंदर असा पार पडलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा की आणि मी दत्त जयंतीची पूर्ण तयारी आणि कार्यक्रम कसा झाला तो मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि हे बघा इथे आहे स्वामी आणि इथे आहे दत्त महाराज आणि ही पाहिली की तुम्ही मूर्ती आम्ही कशी बसवली आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे. आणि हे बघा किती आम्ही सकाळपासून हे केलं होतं पण लोक खूप येऊन गेले आणि ऑलमोस्ट सगळेजण निघून गेलेत. आता फक्त मी मम्मी पप्पा आम्हीच राहिलो आहे. आणि हे बघा
पण कार्यक्रम सुंदर असा झालेला आहे आणि खूप छान असं वाटतं आहे की माझे फेवरेट स्वामींची इतकी सेवा माझ्याकडून झाली आणि मीच काय सगळ्यांकडूनच स्वामींची सेवा झालेली आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाय.